नमस्कार. ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण डाळ पालक तडका बनवणार आहोत. अतिशय उत्कृष्ट, स्वादिष्ट आणि चटकन तयार होते. मोठ्यांसोबत लहान मुलेही तेवढ्याच आवडीने खातील, तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा डाळ पालक तडका. स्वादिष्ट आणि रुचकर डाळ पालक तडका बनवण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी मी घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ. तुरीच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ किंवा मिक्स डाळीची सुद्धा हे बनवू शकता. कोणत्याही डाळीमध्ये जरी बनवलं तरी हे स्वादिष्टच लागणार. 2 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर डाळीच्या वरती 1-2 सेंटीमीटर पाणी ठेवायचं आहे आणि त्यात थोडंसं घालायचं आहे तेल. त्यामुळे ही डाळ मऊ शिजते. कुकरमध्ये ठेवून याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर या ठिकाणी मी घेतली आहेत 1 जुडी पालक. ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायची आहेत, जेणेकरून काही माती लागलेली असेल त्याला तर ती स्वच्छ होईल. अशा पद्धतीने भांड्यातच पाणी घेऊन मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला एका टोपलीत बाजूला निथळायला ठेवली आहे. कोणतीही भाजी आधी स्वच्छ धुवून मगच त्याला चिरायचं आहे. चिरल्यानंतर मात्र धुवायची नाही. तर मी अशी बारीक तिला कापून घेते. पालक हे एक सुपरफूड आहे. व्हिटॅमिन ए, सी ने समृद्ध आहे. आरोग्यास खूप फायदेशीर आहे. त्यानंतर खलबत्त्यात या ठिकाणी घेतल्यात मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि 1 हिरवी मिरची. हे जाडसरच थोडंसं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीने थोडंसं वाटून घेतलं आहे जाडसरच. कुकर थंड झाल्यानंतर उघडून पाहिलं तर डाळ छान अशी मऊ शिजलेली आहे. गॅसवर कढई ठेवली आहे तापायला आणि त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल. तेल तापल्यावर घालायची 1 चमचाभर मोहरी. मोहरी फुटली की त्यामध्ये घालायचं आहे जिरं. जिरं मोहरी दोन्ही तडतडले व्यवस्थित की चिमूटभर घालायचं आहे हिंग. कढीपत्त्याची काही फ्रेश पाने. लसूण आलं मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि 2 लाल सुक्या मिरच्या. तेलामध्ये छान 2-1 मिनटं परतून घ्यायचे आणि 2 कांदे बारीक चिरलेले घातले आहे. ते सुद्धा या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम आहे. पालक खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पालकामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे ती आपली पचनव्यवस्थाही सुधारते. तर या ठिकाणी कांद्याचा रंग थोडा बदलला आहे. आता यावेळेस घालायचा आहे आपल्याला बारीक चिरलेला 1 टोमॅटो. टोमॅटोसुद्धा या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. रोज 100 ग्रॅम जरी तुम्ही पालक खाल्ला तरी तुमचं आरोग्य एकदम उत्तम राहील. तर झाकण ठेवून तुम्ही वाफवू शकतात. आणि हा टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून झालेला आहे. छान वाफवून मऊ झालेला आहे टोमॅटो. आणि आता आपण यात काही बेसिक मसाले घालणार आहोत. 1 चमचा घालायची आहे हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि त्यानंतर मी ह्यामध्ये आमचे जे होम प्रोडक्ट्स आहेत ठाकूर मसाले, त्यापैकी सुपर गरम मसाला. शुद्ध स्वरूपाच्या खड्या मसाल्यांपासून हा गरम मसाला पारंपरिकरित्या बनवलेला आहे. सर्व प्रकारचे मसाले ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. प्रोडक्ट्स लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर नक्की ट्राय करा. चमचाभर घातला आहे गरम मसाला आणि हे सर्व मसाले व्यवस्थित कांद्यासोबत या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. सर्व मसाले 1 मिनिटभर परतून झालेले आहे. त्यामध्ये आता घालायचे आहेत ही बारीक चिरलेली पालक. संपूर्ण पालक मी यामध्ये घातली आहे
आणि छान या मसाल्यासोबत ही पालकसुद्धा 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे चांगली. छान अशी परतून झाली आहे व्यवस्थित आणि आता चवीपुरतं घालायचं आहे मीठ. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटासाठी याला झाकण ठेवून मंद गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर झाकण उघडून बघूया तर खूप छान अशी वाफ आलेली आहे. आणि आता ह्यामध्ये जी आपण डाळ उकडून घेतली होती कुकरमध्ये ती ॲड करायची. रवईने डाळ हाटली नाही तरी चालेल, चमच्याच्या साहाय्याने असे भाजीमध्येच ती स्मॅश होते व्यवस्थित. डाळ पालकामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स झाली आहेत. या स्टेपमध्ये जर तुम्हाला थोडं पाणी ॲड करायचं असेल तर करू शकतात थोडं, पण मी अशी दाटसरच ठेवली आहे. याला छान एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण याला तडका देऊया. तर तडका देण्यासाठी तडका पॅन मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवला आहे. त्यामध्ये मी ॲड केलं आहे थोडंसं शेंगदाणा तेल. शेंगदाणा तेलामुळे तडका खूप स्वादिष्ट बनतो. तुम्ही तुमच्याकडे जर रेग्युलरचं तेल आहे जे तुम्ही कुकिंगला वापरतात तेही वापरू शकतात. तेल गरम झाल्यावर घालायचं आहे चमच्याभर जिरं. जिरं तडतडलं की 8 ते 10 पाकळ्या लसूण मी बारीक चिरून घेतला होता तो घालायचा आहे. लसणाचा थोडासा रंग बदलला की त्यामध्ये ॲड करायचे आहेत 1 चमचाभर कश्मीरी लाल मिरची, जिला बॅडगे मिरची असेही म्हणतात. आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी केलेल्या वरणावर वरतून टाकून घ्यायची आहे. आणि तयार डाळ पालक तडक्यावर बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. डाळ पालक तडका अगदी रेडी आहे. भातासोबत, भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूप छान लागतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.